नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? कालपासून बिग बॉसचा मान काप्या नॉमिनेशन टास्क चालू झालेला आहे. या टास्क बरोबर आणखीन एक घटना घडते, ती म्हणजे ज्या मुली हॉटनेस, स्मार्टनेस, हाईट, एक गुड लुकिंग असं बघून प्रेमात पडतात आणि नंतर ह्याच मुलांच्या शीघ्रकोपी स्वभावाला बळी पडतात आणि यातूनच मारहाण होते, बऱ्याच गोष्टी घडतात. तर ते तुम्ही या एपिसोडमध्ये बघू शकता. हे तुम्हाला कळाला असेलच बऱ्यापैकी गोष्टी, परंतु इन डिटेल ऐकायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नॉमिनेशनचा मान काप्या टास्क चालू आहे. तर डीपींचा नंबर असतो. डीपी आज जातात. डीपीना सांगितलं जातं की तुमचा सुद्धा इथं चेहरा लावलेला आहे, परंतु तुम्ही तुमची जोडीला हात लावू शकत नाही. तुम्ही त्या सोडून दुसऱ्या जोड्यांना हात लावा. तर डीपी जे आहेत ते निक्की आणि अभिजितला सेफ करतात. ते सांगतात की या दोघांचा खेळ अतिशय उत्तम आहे. या दोघांकडं स्वतःच्या कल्पना आहेत, नेतृत्व गुण आहेत आणि हे चांगला गेम खेळू शकतात, म्हणून माझ्या दृष्टीनं हे सेफ आहेत. परंतु पॅडी आणि घनश्याम हे दोघं मला यांना अनसेफ करायचं आहे. कारण घनश्याम तर पूर्णपणे माघारी फिरतो आणि पॅडींचं पण आहे या घरामध्ये वावर किंवा त्यांनी पण चांगली ग्रीप घेतलेली आहे, परंतु मला तेवढे ते स्ट्रॉंग वाटत नाही आहेत, त्यामुळे मी यांना अनसेफमध्ये करतो. आता वर्षा उसगावकर येतात. वर्षा उसगावकर ज्या आहेत त्या पॅडी आणि घनश्यामला सेफ करतात आणि यामध्ये त्या स्पष्टीकरण देतात की घनश्यामची उत्तम अशी वाणी आहे, अतिशय चांगला वक्ता आहे, त्यामुळे मी त्याला सेफ करते. त्याचबरोबर पॅडींचा तर काय गेमच भारी आहे आणि या 2 आठवड्यामध्ये तर त्यांनी गेम चांगला चालू केलेला आहे आणि त्या परत अभिजित आणि निक्कीला अनसेफ करतात. कारण तेच असतं, निक्की ओव्हर स्मार्ट आहे, स्वतःला शहाणी समजते, असं तसं, आणि अभिजितला सुद्धा बुद्धी नाहीये, तो तिच्या मागं फिरतोय आणि त्याचा स्वतःचा गेम नाहीये, असं वर्षा उसगावकरांचं म्हणणं आहे. तुम्ही ताई किती दिसला आणि अभिजित किती दिसला याचा पहिला तुम्ही विचार करा आणि मग दुसऱ्याला सेफ अनसेफ करायचं कसं ते ठरवा. गुलीगत वैभव आणि डीपीला सेफ करतो. तो म्हणतो वैभव चांगला नाहीये, वैभव त्याच्याकडे गेम नाहीये, तो ते मागं मागं फिरतो. परंतु डीपी साठी मला हे करायचं आहे. डीपी स्ट्रॉंग आहे, त्यामुळं या दोघांना तो सेफ करतो आणि आर्या आणि अरबाजला तो अनसेफ करतो. आर्याचं बालिशपणा वगैरे त्याचं कारण आहे आणि अरबाज सुद्धा निक्कीचा ऐकतो, म्हणून तो अरबाजला सुद्धा अनसेफ करतो. पॅडींचा नंबर येतो. पॅडी जे असतात ते अरबाज आणि आर्याला सेफ करतात. त्यांचं म्हणणं असतं की आर्या चांगली आहे आणि निक्की आणि यांच्या विरोधात ती चांगलं खेळू शकते. अरबाज पण स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि त्याचा गेम आहे, त्यामुळे मी त्यांना सेफ करतो. दुसऱ्या बाजूला अनसेफ परत केलं जातं, ते म्हणजे वैभव आणि डीपीला. वैभव हा प्रवाहाबरोबर वाहणारा आहे आणि डीपी हा फक्त बडबड करतो. त्याला असं वाटतं की बडबड केल्याने फुटेज मिळेल, बडबड केल्याने आपण पुढे जाऊ, परंतु बडबड करायच्या पेक्षा मार्मिक बोलणं हे गरजेचं असतं, असं पॅडींचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोघांना त्यांनी अनसेफ केलंय. आपल्या अतिहुशार बालिश आर्याताई येतात. आर्याताई येतात, बिग बॉस त्यांना व्यवस्थित सांगतात की एक सेफ झोन आहे, एक अनसेफ झोन आहे, त्यामधील तुम्हाला एक जोडी काढायची आहे आणि इकडं अनसेफमध्ये टाकायची आहे. सॉरी, अनसेफमधून सेफमध्ये टाकायची आणि एक जोडी सेफमधून अनसेफमध्ये टाकायची आहे. तर तुम्ही कुठला बदल करा? तर ती अभिजित आणि डीपीची जोडी म्हणजे जोडी म्हणून उचलते. बिग बॉस तिला सांगतात, अगं ताई ही जोडी नाही आहे, जी जोडी आहे ती कर, असं. तर ह्या गोष्टी तिला समजत नाहीत आणि ती यांना नॉमिनेट करायला चालली. ती अभिजित आणि निक्कीला सेफ करते. ती म्हणते की या दोघांना डोका आहे, अतिशय चांगले खेळाडू आहेत. मी बाकीचं त्यांचं वैयक्तिक काही असेल, परंतु चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे मी त्यांना काही अनसेफ ठेवणार नाही, सेफ करीन. आणि घनश्याम आणि पॅडी हे दोघं डोकं नसलेली जोडी आहे, तर त्यांचं ते बडबडत असतात, त्यांचं ते फिरत असतात. आता अरबाज येतो. अरबाज असतो तो वैभव डीपी यांना सेफ करतो. तो सांगतो का उत्तम कारण देतो की हे कसे सेफ आहेत. वर्षा आणि अंकिता यांना अनसेफ करतो. त्याचा वर्षांवर जास्त राग नसून अंकितावर आहे. वर्षा यांचा काही गेम नाही आहे आणि त्या आठवड्याभरात दिसलेल्या नाहीत. अंकिता डबल डोलकी आहे, पहिल्यांदा वाटत नव्हतं, परंतु ती पण डबल डोलकी आहे, इकडं असते तिकडं असते, त्यामुळे मी तिला अनसेफ करतो. पुढे येतं वैभव. वैभव जो असतो तो घनश्याम आणि पॅडींना सेव्ह करतो. तो सांगतो की पॅडींचा गेम चांगला आहे, घनश्यामचा पण थोडाफार गेम चांगला आहे, त्याच्या दृष्टीने त्याला जे वाटतं ते बोलतो आणि निक्की आणि अभिजितला अनसेफ करतो. हे त्यांचं जुनी दुश्मनी. अभिजित येतो. अभिजित वर्षा अंकिता यांना सेव्ह करतो. तो सांगतो की अंकिताची मला गरज भासू शकते, अंकिता एक चांगली प्लेअर आहे
आणि लॉयल प्लेयर आहे वगैरे असं कौतुक करतो. वर्षा उसगावकरांचं तेच एवढं काही कौतुक नसतं, परंतु आता अंकिता बरोबर वर्षा उसगावकर आलेल्याच आहेत. वैभव डीपी यांना अनसेफ करतो. तो म्हणतो की बघा डीपींकडं स्वतःचा गेमच नाहीये, डीपी तसेच फिरतायत, डीपीन घरात नुसतं फिरतं सदस्य आहे, तर डीपीनं सुद्धा हे मनावर घेणं गरजेचं आहे आणि आपला गेम दाखवणं आहे. कसे दाखवायचे ते ठरवायला पाहिजेत. उलट डीपी सगळ्या डिस्कशनमध्ये सामील असतात, सगळीकडे पुढं असतात, पुढाकार घेतात, सामंजस्याची भूमिका घेतात, परंतु या लोकांना गेम वाटत नाही. त्यांना जी वाटते ती स्ट्रॅटेजी आणि डीपी खेळतो ती स्ट्रॅटेजी नाही, असं यांचं म्हणणं आहे. पुढं घनश्याम येतो. घनश्याम आपला बडबड नेता. त्याला तर काही समजतच नाही, चौकोनात कुठं उभा राहावा, उजवीकडे बघा, डावीकडे बघा, आणि हा 35 वर्ष जुन्या आमदारांना पाडतो वगैरे. पहिला स्वतः चौकोनात उभा राहायला शिक आणि मग दुसऱ्यांना चौकटीमध्ये आण. तर वैभव डीपीला तो सेव्ह करतो. तो म्हणतो की दोघांचा गेम उत्तम आहे, त्यामुळे त्यांना सेव्ह करतो. अंकिता वर्षांना अनसेव्ह करतो. तो म्हणतो अंकिता मला असं म्हणलेली कानफाडात मारेन वगैरे, तर हे मला काय पटलेलं नाही. अशा तऱ्हेने हा नॉमिनेशन टास्क पूर्ण होतो. यामध्ये आता तुम्हाला समजलं असेलच की शेवटचे जे 4 प्लेयर राहिलेले आहेत ते 4 प्लेयर इलिमिनेशनसाठी नॉमिनेट झालेले आहेत. त्यामध्ये वर्षा, अंकिता, निक्की आणि अभिजित. तर यामध्ये शक्यता कोण बाहेर जाणार हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी तर तुम्हाला सांगतो की यामध्ये वर्षा उसगावकर 100% बाहेर जाणार. अंकिता काही जाणार नाही. अंकिता स्ट्रॉंग आहे, नाहीतर प्रांतवाद वगैरे या गोष्टी चालू होतील. त्याचबरोबर निक्की पण जाणार नाही, कारण ती पण स्ट्रॉंग आहे. आणि अभिजित हा एक मोठा शो करून आलेला आहे आणि त्याला सुद्धा बाहेर काढून टीआरपी घालवणं हे बिग बॉसला परवडणार नाही. नॉमिनेशन झालेलं आहे. बऱ्याच जणांना हा खराच गेम कळालेला नाहीये आणि यावरच सगळ्यांच्या चर्चा चालू असतात. आर्या अरबाजची चर्चा चालू असते की अरे बापरे, आर्या म्हणते असं असतं का, तसं असतं का, मग यामध्ये आता कोण बाहेर जाणार, कसं बाहेर जाणार. तर आर्या म्हणते वर्षा उसगावकर जाणार, तर अभिजित म्हणतो नाही, मला तर वाटतंय की अभिजितच बाहेर जाणार, कारण अभिजितचा तसा काहीच गेम नाहीये. अरे कसं काय बाहेर जाईल तो जर गेला तर टीआरपी किती कमी होईल. मराठी लोकांना तो माहित आहे. तुम्ही तर मराठी लोकांना माहित पण नाहीये मराठी असून. म्हणजे खरं तुम्ही ही स्वतःला हिंदी म्हणवता, परंतु मराठी. यावर अभिजित इकडे म्हणतो अरे यार माझी खूप मोठी चूक झाली. निक्कीला सांगत असतो मी घनश्याम आणि पॅडीला करायला पाहिजे होतं, माझ्याकडनं ती चूक झाली. म्हणजे पुढे ज्या गोष्टी तशा झाल्या असत्या. अंकिताचं तर काय वेगळंच. या म्हणतात जान्हवीला येऊन बघ मी तुला सेफ केलंय, आता तू लढायला तयार झालीस. अरे बापरे, सगळेजण तुला काय काय म्हणत होते, ढाणी वाघीण. त्यानंतर आमचं एकदा असं चालू केलं की आमच्या गावचा एकदा इंगा दाखवला की असं होईल तसं होईल. अहो तुम्ही तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करायला लागलाय, स्वतःचं काहीच नाही. आता तू तिला नड. मी काय नडणार नाही, मी कशी बाजूला राहून चकाट्या पेटत बसणार, मी बघत बसणार. तू मात्र नड. तू इतके दिवस तिला शिव्या घालत होतीस, चांगलं वागणं नाही, बोलणं नाही, आणि आता तू तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करणार की तू नड म्हणे. आणि तुम्ही काय करणार, आणि मग नंतर मग कार्ड काढत बसणार, प्रांत कार्ड, हे कार्ड, ते कार्ड, अशी सगळी कार्ड काढणार तुम्ही नेहमीप्रमाणे. स्वतःचा गेम दाखवा ना, आणि मग तुम्ही बोला नाही तू आता नड म्हणे. असं का म्हणली नाही अंकिता की आपण आता दोघी मिळून नडूया, कारण हिला नडायचंच नाहीये, हिला वाईटपणा घ्यायचंच नाहीये, हिला असं दाखवायचं आहे मी कशी चांगली आहे. मग लगेच हिची माझी ती स्ट्रॅटेजी, दुसऱ्यांचं जे काय असेल ते, म्हणजे तेच तिचं आधीच्या ह्याच्याप्रमाणे. बाकी करती तो ड्रामा, माझा फक्त ट्रॉमा, असं आहे त्या अंकिताताईंचं. त्यामुळे बघू आता अंकिताताई अशाच खांद्यावरनं बंदुका ठेवून, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या मारतात का काय करतात ते. वॉशरूम एरियामध्ये निक्की अरबाजला विचारते की मायामुळे तुला काही त्रास वगैरे होतो का, तसं असेल तर सांग. हे संभाषण व्यवस्थित असतं. अरबाज म्हणतो काय बोलत नाही, तिच्यावर ते रिप्लाय काय देत नाही. नंतर परत हेच सगळे वॉशरूम मध्ये असतात डीपी वगैरे. तर डीपी म्हणतो की अरबाज थोडं कंट्रोल युअर सेल्फ वगैरे सांगतो, जरा तू व्यवस्थित राहा, एवढं काय असा मोठा विषय झालेला नाहीये आणि या गोष्टी तुला समजायला पाहिजे. अरबाज म्हणतो मला सगळं ते आठवायला लागलंय, आता अभिजित माझ्या समोर न गेला तरी माझं डोकं सणकतंय, की मला ज्या गोष्टीला मला विरोध करत होती त्या आता अभिजित न केल्या तरी तिला चालतात वगैरे, सगळं असं तसं. माझ्या हातनं काही मारहाण झाली तर तुम्ही मला माफ करा वगैरे, म्हणजे झालं तर मला काय माहित नाही, माफ करा नाही, झालं तर मला काय माहित नाही. अरे तू कसल्या धमक्या देतोयस, कुणाला धमक्या देतोयस, बिग बॉसला काही दिसत नाही का याचा हा फालतूपणा आणि आरेरावी ही असल्या सगळ्या गोष्टी. कधी याच्यावर आक्षेप घेणार, आणि हा पुढे गोष्टी अशा करतो या एपिसोडमध्ये, तर काय छोट्या मोठ्या आणि मुळमुळीत संभाषण रितेश देशमुखचं, बाकी काही होणार नाही पुढे. सकाळी उठल्यापासून हीच परत चर्चा, तेच ते बडबड.
या तिघांना समजलेलंच आहे. आणि आता मला तर असं वाटतंय हे बाकीचे सगळे डंब म्हणजे डंब आहेत. अरबाज, अभिजित आणि निक्की हे तिघं सोडले तर बाकी पूर्णपणे डंब आहेत. यांना अक्कल नाहीये की फुटेज कसं मिळवावं, काय करावं, आणि दुसरा जर फुटेज घेत असेल तर त्याचं फुटेज आपण कसं मिळवायचं, मग भलेही ते चांगले वाईट कुठल्याही मार्गाने असू दे. सकाळी उठल्या उठल्या निक्की बडबड चालू करते अभिजितला, तू किती काम करतोस, असं करतोस. ते बारक्या आवाजात असतं स्वयंपाकघरामध्ये. आणि बाजूलाच अंकिता असते, तिने अंकिता ऐकते की पीठ मळण्यावरनं याच्यावरनं ती सांगत असते, अभिजित तू किती कामं करतो, काय करतो. मग यावर अंकिता जाऊन तिकडं बेडरूम एरियामध्ये जाऊन बडबड करते की अभिजितला मी बोलते, अभिजितशी बोलते, तू थोडं तेवढं काम करते, झालं की सांग, मी बाकी काम करते वगैरे. तर आता हा सगळा इकडं ग्रुप बसलेला आहे आणि निक्की आणि अभिजितला सगळ्यांनी वाईट टाकलेलं आहे आणि हे सगळे बाकी एकत्र झालेले आहेत. आणि अतिशय उत्तम गोष्ट ही निक्की अभिजितच्या दृष्टीनं, कारण फुल फुटेज त्यांना मिळतंय. म्हणजे ह्या दोघांना जेवढं मिळतंय ना फुटेज, तेवढं तिकडच्या लोकांना 10% सुद्धा फुटेज मिळत नाही. तर अंकिता तिचं सांगायला लागते, पहिल्यापासून निक्की माझ्या डोक्यात गेलेली आहे. अरबाज लगेच सांगतो की वैभव आता कशात पडायचं नाहीस तू, आधीमध्ये जे काम ज्याला दिलंय तसं ते करायचं. मेरे को पीठ मळणं का ऐसा वगैरे, त्याचं ते हिंदी बोलतो. अरे बिग बॉस गेलास कुठं? त्या इरिनाला बोलत होतास, त्या वैभवला बोलत होतास की मराठीत बोलायचं, मराठीत बोलायचं. आता काय तुझं काय तोंडात बूच मारलंय का बोळा कोंबलाय कोणी? हेच समजत नाही. लगे आता मराठीचं तुमचं ऱ्हास होत नाहीये का संस्कृतीचा वगैरे, तुम्ही सारखं जे बोलत असता ते. आणि मराठीचं बोलतात ना, तर जरा थोडं मराठी बिग बॉस काहीतरी जगा वेगळं आहे असं दाखवायचा तुम्ही प्रयत्न करतात. तर जे कलाकार आहेत ना, त्यांना सुद्धा बोला ना, की तुम्ही थोडे मराठी कपडे घाला, परिधान करा. तसे सगळेजण वेस्टर्नच वापरतायत. काय तुम्ही म्हणजे मराठीचे तुम्ही जपणारे वगैरे असं म्हणता. तर या गोष्टी तुम्ही जरा लक्षात घ्यायला पाहिजेत, की नक्की करायचं तरी काय? वर्षा उसगावकरांना रितेश देशमुख म्हणलेले असतात, की "वर्षाताई तुम्ही आता दिसत नाहीये आहात, तर आता काय करायचं वगैरे? तुम्ही येणार का नाहीत फुटेजमध्ये?" तर लगेच आता वर्षा उसगावकरांनी ठरलेलं आहे, की येणं की येणं कारणाने त्यांना फुटेजमध्ये यायचं आहे. त्यामुळे वर्षा उसगावकर ज्या असतात, त्या जे भांडं पडलेलं असतं चहाचं भांडं, त्याच्यावरनं चालू करतात. "हे चहाचं भांडं कुणी ठेवलेलं आहे इथे? ह्याच्यामुळं आम्हाला त्रास होत आहे." असं तसं त्यांचं जे अतिशय ॲक्टिंगचं जे बोलणं असतं, ते बोलायला लागतात. यावर निक्की म्हणते, "मी ठेवते," असं तिनं सरळ सांगितलेलं असतं. त्यावर लगेच, "दुसऱ्यांची गैरसोय होतीये ना, असं होतंय ना, तसं होतंय ना." त्या लगेच त्यांचा पट्टा चालू करतात. निक्की म्हणते, "हो ठेवते, मी असं सांगितलेलं आहे. कुठल्याही रूल बुकमध्ये लिहिलेलं नाही की लगेच असं करायचंय किंवा काय करायचंय. तुम्हाला पाहिजेल का?" तर ते पण म्हणत नाही की वर्षा उसगावकर मला आता पाहिजेल म्हणून. उगाच मग ह्याच्यावर वादावादी चालू होते. मग सगळेजण किचन एरियामध्ये जमतात. समोरासमोर कट्ट्याच्या असतात. यामध्ये अरबाज निक्की यांचं चालू असतं, "तुझ्यामुळं मी हर्ट झालोय, मी तुझ्यामुळे हर्ट झालोय. तुला नक्की काय झालंय सांग, मला नक्की काय झालंय सांग." यांचंच एकमेकांचं फुटेज घेणं. यात अभिजित, "तू मला काय मध्ये काय बोलायचं नाहीस, मी तुला काही बोललेलोच नाहीये." तो अभिजितला जरा ट्रिगर करायचा प्रयत्न करतो. अभिजित शांत असतो. अतिशय उत्तम भूमिका असते अभिजितची. यामध्ये निक्की जरा अरबाजला हक करायचा, शांत करायचा प्रयत्न करते. तर लगेच सूरज वगैरे मागणं, "भावा ऐकू नकोस तू, आता ती प्रेमाचं नाटक करतीये, हे करतीये, ते करतीये." ते टमटम असतंय तो पण म्हणतो, आता कॅप्टन्सीसाठी तिचे सगळे गेम चालू आहेत. त्यामुळं अरबाज तिला आता काय भाऊ देऊ नकोस. मग निक्कीचं आणि अरबाज चालू असतं, की आपलं ठरलेलं होतं, की वीकेंडच्या वारमध्ये आपल्याकडं डोक्यात एकमेकांच्या काही ना काहीतरी गोष्टी भरवतील. खरं आपण एकत्र राहायचं किंवा हे करायचं. तर तू असं का राहत नाही आहेस? तर तू शांत हो, बाकी कोणाचं ऐकू नको. तरी अरबाजचं डोकं भणभणलेलं आहेच. हा वाद चांगलाच पेटलेला आहे. म्हणजे अरबाज अक्षरशः भांडी फेकाफेकी वगैरे करतो. त्याचं ते चालू होतं, "आता मला हे होतंय, सहन होत नाहीये, माझ्याकडनं आता असं होईल, माझ्याकडनं तसं होईल." म्हणजे अतिरेकीच भावना सगळ्या, जे काय असतील ते. तर वर्षा उसगावकर लगेच त्यात टोमणे मारायचं काम चालू करतात. "निक्की, हे सर्व तुझ्यामुळे होत आहे. तुझी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही." असं तसं. आता हिच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे, कारण आता हिची कॅप्टन्सी जाणार, ही ग्रुपमधनं बाहेर गेलेली आहे वगैरे, असं जे काही सर्व त्यांना जे बोलता येईल ते असं त्यांच्या नाटकी स्वरात बोलतात. बाकी सुद्धा अंकिता वगैरे याला सूराला सूर लावून त्यांचं चालू असतं वेगवेगळ्या गोष्टी. ती जान्हवी त्या जेलमध्ये सडक पडलेली आहे, तरी तिचा पट्टा तोंडा घाण तिची ओखणं पण चालू असतं. मग अरबाज इकडे म्हणतो, ती तेल लावत असते, अभिजित तेल लावत असतो. मग घाणेरडा ती शाबासकीत बोलतात, "तुला जिथं तेल लावायचं तेल लाव, तुला काय करायचं ते कर." मग निक्की म्हणते, "माझ्याकडनं आता कुठल्याही एक्स्पेक्टेशन ठेवू नकोस."
आणि असं होऊन अरबाजला आत घेऊन जातात. निक्की अभिजित हे बाहेर आहेत, वाळीत टाकलेले मेंबर दोघं आणि बाकी सगळे आत आहेत. अरबाज म्हणतो की माझ्या बाजूने जे लोक आहेत निक्की, तू त्यांच्या विरोधात बोलत आहेस, हे फक्त त्यांना तू विरोध करत आहेस, मलाच नाही बोलत आहेस, असं त्याचं बरंच ते चालू असतं. यामध्ये तुला आम्ही काय बोललो तर तुला लगेच राग येतो, परंतु अभिजित तुला काय बोलला की तुला राग येत नाही, आणि आम्ही अभिजित बद्दल काय बोललो की तुला राग येतो, हे असं कसं, इतके महिन्याभराची तू दोस्ती विसरलीस का, प्रेम विसरलीस का वगैरे, असं त्याचं ते बडबड, इमोशनल करणं. घरातले पण लगेच इमोशनल होतात बाकीच्यांनो, तुम्हाला खरंच अक्कल नाहीये किंवा काहीच नाहीये. तुम्ही तुमचं तिसरं काहीतरी ग्रुप करून तिसरं काहीतरी भांडाभांडी करा, किंवा तुम्ही वेगळंच काहीतरी करा ना. पॅडी, डीपी, घनश्याम, सूरज, अरे तुम्ही त्यांच्या भांडणात कशाला पडायला लागलाय? गेले 2 आठवडे ह्यांच्यामुळं बाकीच्यांचं फुटेजच येत नाहीये तसं चांगलं, किंवा बाकीच्यांचं काहीच दिसत नाहीये की हे काहीतरी स्ट्रॅटेजी करतायत किंवा काय करतायत. त्या डीपी कडनं इतक्या अपेक्षा आहेत, तो डीपी नुसतं चिकन मटण हसवा-हसवी एवढंच करत बसलाय. हेच काही समजत नाहीये. ती जान्हवी बडबडत असते, शहाणपणा तुझा इथं चालणार नाही, हिंदी बिग बॉस मध्ये चालणार, असं तसं. मग काय हो तुम्ही सारखं असं बोलता की मराठी बिग बॉस वेगळं, हिंदी बिग बॉस वेगळं वगैरे. संस्कृतीबद्दल बोलता ना, मराठी संस्कृती वगैरे. मी याच्यावर काल सुद्धा बोललेलो आहे की तुम्ही वेगळे पण काय दाखवताय, मराठी संस्कृती वेगळी, भारतीय संस्कृती वेगळी, असं काही डिफरन्शिएट वगैरे करतात का? ज्या गोष्टी चूक आहेत त्या चूक आहेत, त्या मग मराठी बिग बॉस असू दे, हिंदी बिग बॉस असू दे, किंवा अगदी ते तिकडचं बिग ब्रदर वगैरे जे असेल ते सुद्धा असू दे. जे चुकीला चूकच म्हणलं जातं. आणि तुम्ही काय संस्कृती दाखवली हो जान्हवी? काहीच हे केलं नाही. त्या निक्कीने एक फक्त पहिल्यांदा अपमान केलेला होता. त्यानंतर बऱ्याच गोष्टी ती व्यवस्थित वागलेली आहे. तुम्ही तर दररोज उठसूट अपमान करत सुटलाय. काय हे वेगळेपण दाखवायचा प्रयत्न करायला लागलाय की मराठी आणि हिंदी. आणि ठीक आहे, चला तुम्ही मराठी हिंदी करताय ना, त्या निक्कीचे 55 लाख Instagramवर फॉलोअर्स आहेत. हां, यामधल्या निक्की तांबोळी बऱ्याच लोकांना जेव्हा बिग बॉस मध्ये आली तेव्हा माहित होते, निदान तरुण वर्गाला तरी माहित होते. तुमचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं, आणि तुम्ही काय करायला लागलाय की मराठी मराठी आणि हिंदी हिंदी. बंद करा हे. ती बोलतीये ना मराठी, सगळं करतीये ना, आणि मराठीच आहे ती, काही कुठली दुसऱ्या परग्रहावर आलेली नाहीये. की बेल्ट सोडून, कारण सगळ्यांना बेल्ट मध्ये बांधलेलं आहे ना, बेल्ट सोडून आत येते, कारण हे सगळेजण आत बसलेले असतात. आरबाजूला मिठी मारून त्याचं सांत्वन करायचा प्रयत्न करते, कारण आतापर्यंत त्यांनी असंच सांत्वन केलेलं असतं. मग आता याचा पारा चढतो. मग हा उचलून खुर्ची फेकाफेकी करतो, हिंसा चालू करतो. तुम्हाला जे म्हणलं ना की हॉटनेस, स्मार्टनेस, असं करून पोरी बळी पडतात आणि नंतर त्याच बळी पडतात. ह्या अशा गोष्टींची शिकार होतात ते. तर असंच होतं, वादावादी होते. घरातले सर्वजण अरबाजला धरून बसतात, अरबाजला शांत करायचा प्रयत्न करतात. तरी अरबाज नाही, तिला बाजूला करा, माझा अशाकडनं होईल तसं होईल. त्या निक्कीला पण काही कळत नाही. ती म्हणती नाही, माझंच प्रेम, माझंच प्रेम, म्हणून त्याला मिठी मारून बसलेली असते. तो हा हू जे रेल्वेचं इंजिन असतं ना वाफेचं, तसं फासफूस करत असतो. आणि मग निक्की त्याला सोडतच नाही. मग सगळेजण हिला खेचून बाहेर काढतात. मग निक्की बाहेर जाते. एकेचा इकडं आरडाओरडा चालूच असतो. मग लगेच सगळे म्हणतात की निक्की किती ओव्हर ऍक्टिंग करतेय बघा, कॅप्टन्सीसाठी असं करतेय, तसं करतेय. अख्ख्या घरासमोर मला बोलला म्हणून निक्कीचं अभिजित समोर रडणं चालू असतं. वर्षा उसगावकर चांगलं बोलतात, म्हणतात की अरबाज असं फेकाफेकीवरून काय वगैरे होणार नाही. हा विषय व्यवस्थित सॉर्ट आउट व्हायला पाहिजे, शांतपणे सॉर्ट आउट व्हायला पाहिजे. तर ताई, ह्या गोष्टी मग तुम्ही कशाला भर घालता? तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आगीत तेल ओतता आणि नंतर म्हणता, "अरे बापरे! वणवा पेटला का? पेटायला नको पाहिजेल होता. तुम्ही शांत बसायला पाहिजेल होतं. वणवा शांत करायला हवा होता. मग तुम्ही तेल कशाला ओतलं पहिल्यांदा? तुम्ही सुद्धा या गोष्टी आधी केलेल्या आहेत तर." तर आता तिला काय मिळालेलं नाहीये. तिला आता कॅप्टन्सी नाही म्हणून ती खूप त्रास होणार आहे, ती त्रास देणार आहे वगैरे असं लगेच चालू करतं. जान्हवी त्यातनं बाहेर पडते, फडफड करायला लागते, बोलायला लागते. ग्रुपमधून बाहेर पडली म्हणून असं झालं, तसं झालं, आता मी बघूनच घेते, मी असंच करते. मग लगेच बिग बॉस सूचना देतात, पहिल्या सूचनांचं पालन करा आणि जेलमध्ये जाऊन बसा. परंतु ताईंना कसं आहे, स्वतःच म्हणणं खरं करायचं आहे, दुसऱ्याचं त्या काय ऐकून घेत नाहीत. निक्की आणि अभिजित बसलेले असतात आणि यांची चर्चा चालू असते की हा गेम जो आहे हा फक्त आपणच खेळत आहोत आणि बाकीच्यांचा कुणाचाच गेम नाहीये. अतिशय उत्तम बोललेली आहे निक्की, यामध्ये काहीच चूक नाहीये. बाकीच्या कुणाचाही गेम दिसत नाहीये. ती एवढं सुद्धा म्हणते की अभिजित, निक्की आणि अरबाज
या तिघांबरोबरच तिघांच्या भोवतीच गेम चालू आहे. हे आपल्या सगळ्या अगेन्स्ट आलेले आहेत किंवा काय आहेत, त्यांचा गेम नाहीये आणि फक्त घरातलं पॉलिटिक्स करायचा प्रयत्न करतायत आणि त्यांना असं वाटतं की यातून जिंकतील वगैरे. परंतु एक लक्षात घ्या, हे बरोबर आहे. बिग बॉस हा गेम आहे. ही काही टीव्ही सिरियल नाहीये की एकमेकांची घरातली पॉलिटिक्स करा, हे करा. हा गेम खेळण्यासाठी, हा असल्या प्रकारचा गेम खेळण्यासाठी तुम्हाला पॉलिटिक्स करणं गरजेचं आहे. बिग बॉस सारखे जे काही असे चालू असतात. तर हे फक्त तिघांभोवती चालू आहे. हे बाकीचे काहीच करत नाहीयेत आणि आपल्याला म्हणत आहेत तुमचा गेम नाही, तुम्ही लॉयल नाही, असं नाही, तसं नाही. हे आता तर निक्कीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्या तिघांभोवती गेम फिरत आहे. परंतु बाकीचे सगळे अजूनही झोपेमध्ये आहेत. झोपेतनं कधी बाहेर येतात बघूया. बिग बॉसला ही हाणामारी मान्य नाही म्हणून बिग बॉस सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात. त्यांना सांगतात अशा प्रकारच्या गोष्टी इथं चालणार नाहीत. याची शिक्षा अरबाज तुम्हाला भोगावी लागेल. त्यामुळं या आठवड्यामध्ये ते कॅप्टन्सीचे उमेदवार नसणार आहेत, असं सांगण्यात येतं. वर्षा उसगावकरांचा पट्टा चालू होतो. तो शांत होता, परंतु तुझ्यासारख्या मदमस्त तरुणीमुळे या असं सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. निक्की म्हणते जावा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी काही या गोष्टी ऐकणार नाहीये, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. अरबाजला सहानुभूती द्यायला सगळेजण येतात. मग अरबाज म्हणतो अच्छा करू तो भी प्रॉब्लेम, बुरा करो तो भी प्रॉब्लेम. कुठं बिग बॉसचं मराठी गेलं काय माहित नाही. मग डीपी म्हणतो की अरबाज लक्षात घे, ज्या अर्थी 10 लोक तुझ्या बाजूने आहेत त्या अर्थी तू खरा आहेस. अहो तो खरा असू दे किंवा खोटा असू दे, तुम्हाला करायचंय काय? तुमचं कुठं गेलं तुमचा ढाण्या वाघ? आम्ही तुम्हाला म्हणत होतो, आम्ही पण कोल्हापूरकर आहे हो, आम्ही पण तुमचं एवढं कौतुक करत होतो, तुमचं काय दिसेनाच झालंय. तुम्ही स्ट्रॅटेजी, तुम्ही जरा बोलणं चांगलं आहे, गेम चांगला समजतोय, परंतु तुमचं काहीच दिसत नाही अस्तित्व. तुम्ही तिघा चौघांना वेगळं करा ना आणि तुमचं बडबड करा, तुमचं फुटेज घ्या. ह्यांच्यामध्ये कशाला यायला लागले डीपी अपेक्षा नाही, डीपी बाहेर पडा येत ना. त्यानंतर अरबाज सूरजचं कौतुक करतो, म्हणतो की सूरज भावा तू माझ्याकडनं चांगलं बोललास, चांगलं खेळलास आणि थँक्यू वगैरे. सूरज म्हणतो अरे जिथं चूक तिथं आपण येणार बेणार. खरं हा सूरजला कळालेला नाही, फक्त सूरज थोडा भावनिक झालाय आणि त्यातनं तो अरबाजची साथ द्यायला लागला. तर फक्त तू एक कर, कंट्रोल कर, अशा गोष्टी करू नको. जान्हवी पण म्हणते कंट्रोल कर, तू तिला मिठ्ठीच का मारलीस, हात का लावून दिलास, असं कर तसं कर, तुझ्यातला अल्फा मेल आम्हाला बघायचं आहे आणि असं करायचं तसं करायचं. तर अल्फा मेल वगैरे काय असतंय, कसल्या संकल्पना असतात, म्हणजे हेच का ते हाणामारी वगैरे अल्फा मेल म्हणजे, आणि तुमच्यासारखं वाईट साईड बडबडणं. तर बघू आता बिग बॉस त्यानंतर रितेश देशमुख या अरबाजच्या हाणामारीवर काय ऍक्शन घेतात. आणि हे जे 4 नॉमिनेट झालेले सदस्य आहेत, अंकिता, वर्षा, निक्की आणि अभिजित, यांचा या आठवड्याभरामध्ये गेम प्लॅन काय असतो आणि तो कशा दिसतो ते तर बघायला विसरू नका. बिग बॉस आणि माझे बिग बॉसचे रिव्ह्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.